जो उपसरपंच चषकाचा मात्र या ठिकाणी थरार सध्या आपण अनुभवत आहोत. अनेक वर्षाची परंपरा आपण मेहर इलेव्हन बापगाव संघाची पाहिली. प्रत्येक वर्षी त्याच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने क्रिकेटची स्पर्धा भरवण्यात येत असते आणि आज सुद्धा पाहू शकाल त्याच अनुभवानं अतिशय चांगल्या प्रमाणात क्रीडांगणात सजावट, त्याचप्रमाणे प्रेक्षकांसाठी अगदी चांगल्या प्रमाणात प्रेक्षकस्थान उभारलेले आहेत आणि मान्यवरांसाठी हा VIP शामियाना तुम्ही पाहू शकाल. या स्पर्धेसाठी पाहू शकाल संपूर्ण मेहर इलेव्हन बापगाव संघ, त्याचप्रमाणे वसीम सिंधू असेल, बारामजी मेहर असतील, पाठमिरत या स्पर्धेसाठी साथीने ते करत असतात. आणि आता मात्र मॉर्निंग सेशन पासून आता योगेश पाटील आणि वसीम सिंधू आमच्या सोबतीला आहेत, जॉईन झालेले आहेत. थोड्याच वेळात संपूर्ण संघ सुद्धा मात्र इथे दाखल होईल, कारण आज संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे. चला, रोशन स्पोर्ट मुठवल संघाला सुद्धा आता विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा घ्या आणि मॉर्निंग सेशन मध्ये पाहू शकला आता मात्र आमच्या सोबतीला जॉईन होत आहेत आमचे प्रिय मित्र 7 स्टार पैकी एक स्टार अजित शेट पाटील. वेलकम अँड गुड मॉर्निंग. कालचा दिवस आपण पाहिला, चांगल्या प्रमाणे खेळ राहिला आणि आई गावदेवी नांदकर संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केला आणि आज पाहूया पहिल्याच सामन्यामध्ये तुम्हाला नांदकर गावातून अजून एक संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि सर्व यंगस्टार खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर रोशन स्पोर्ट मुठवल संघ सुद्धा मात्र एक नव्या स्वप्नाच्या स्पर्धेमध्ये उतरणार आहे. चला, रोशन स्पोर्ट मुठवल संघ आपण फिल्डिंग लावून घ्या, कारण सलामी जोडी पाहू शकेल मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करत आहे. आमच्या सोबतीला आता मात्र संगीत कक्षामध्ये आमचे मित्र विजय तरे सध्या जॉईन झालेले आहेत आणि त्यांचा संघ तुम्हाला सुपर संडे मध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळेल. अर्थात उद्या त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळू शकेल. सध्याच्या घडीला पहिल्या क्रमांकावरती तो रँक करतोय, 4 विजेतेपद आणि 2 उपविजेतेपदसह जबरदस्त खेळ त्यांचा या हंगामामध्ये राहिलेला आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावरती जो संघ सध्या रँक करतोय तो संघ आज आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळू शकेल, मेहर इलेव्हन बापगाव. शकाल 7 स्टार ग्रुपचा हा फ्लॅक्स आणि त्याच्या बाजूला पाहू शकाल अगदी मेहर इलेव्हन संघाचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल आणि अगदी हे कलरफुल ध्वज झेंडे पाहू शकाल अगदी मानानं फडकत असताना. जाणता राजा भगवा रंग तुम्ही पाहू शकाल, अगदी मध्यांतर आहे आणि भगवा रंग म्हटला तर प्रत्येकाच्या नसा नसात पाहायला मिळतोय. असं वाटतं की काहीतरी खेळाडूची अनुपस्थिती आहे रोशन स्पोर्ट मुठवल संघामध्ये आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ घेतला जातोय. परंतु यानंतर जो सामना आहे दोन्ही या टीमला विनंती असेल की आपण वेलीवरती पोहोचायचं आहे, कारण प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे आणि कोणत्याही संघाची हायगाई केली जाणार नाहीये. संजय स्पोर्ट सावध आणि RD11 किरवली, राकेश दिगाडकर वर्सेस कैलास पाटील अशी ती लढत पाहायला मिळेल आणि तो सामना पाहण्यासाठी अजित पाटील यांनी मात्र वेळेत वेळ काढून या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. चला, रोशन स्पोर्ट मुठवल संघ आपला 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा.
चला पंचांचा ग्रीन सिग्नल आणि आजच्या दिवसाच्या खेळाला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. सलामी जोडी समीर आणि यतीन आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल पाटील. पहिला चेंडू वेरेशी करण्याचा प्रयत्न, परंतु असं वाटलं की हातातून चेंडू तो निसटला असावा आणि बीमरनं सुरुवात केली. बीमर नो बॉल पंचाचा इशारा पाहायला मिळतोय. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी बोनसच्या रूपाने मिळाल्या आणि पाहू शकाल या ठिकाणी संघाचा आखाण मात्र या ठिकाणी सुरू झालेला आहे. एकविरा स्पोर्ट नांदकर संघाचं पुढील चेंडू आणि सेल फ्रीट आणि काही आज मेजवानी मिळाली यतीनला. पहिला चेंडू मात्र फ्रीट केल्याची या स्पर्धेमध्ये त्याला संधी मिळाली. हो स्लोअर वन होता, लाऊड अपील करण्याचा प्रयत्न, परंतु फ्रीट असल्या कारणाने जास्त मात्र त्या ठिकाणी पंचांवरती लोड आला नाही आणि आता मात्र चित्र काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. परंतु वापसी चांगल्या प्रमाणे पाहिली आपण राहुल पाटीलची. एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे राहुलचा. आपण विचार केला तर मुठवल गावात सुद्धा आपल्याला नेहमीच 2 संघ या विभागामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. फटका अभेद केलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनवरती कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ चालला अगदी स्क्रीनच्या समोरून. 4 धावांसाठी चौकार. आजच्या दिवसातील हा पहिला चौकार पाहिला. थोडंसं दुरून दुरून फटका केला, खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु मिडल चांगल्या प्रमाणे आपण पाहिलं आणि चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी धाबा सुद्धा यतीनच्या बॅटमधून निघाल्या आणि आज धाडशी निर्णय स्वीकारलाय नांदकर संघाने. नाणेफेकी जिंकली, प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि एक चांगला टोटल मात्र उभारण्याचा त्याचा प्रयत्न असावा. ज्याप्रमाणे सुरुवात पाहतोय पॉवर प्लेच्या खेळामध्ये. राहुल पाटील पुन्हा एकदा व रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. इनफिल्डच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता. एलिव्हेशन बरोबर झालं नाही, परंतु चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आणि निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. मध्ये ताकद झुकली नव्हती, परंतु दिशा चांगली निवडली आणि तसं जर पाहिलं तर आउटफील्ड फास्ट आहे. तुम्ही जर चांगल्या प्रमाणे गॅप शोधला तर चेंडू थांबवणं अशक्य आणि त्या अनुषंगाने चेंडूने सीमारेषा ओलांडली. पुन्हा रिबाचा फटका, इथे प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या पलीकडे. आजच्या दिवसातील पहिली चौकाराची हॅट्रिक कंप्लीट करतोय मिस्टर यतीन जाधव. प्ले मध्ये पहा, चेंडूला येऊ दिला आणि शेवटच्या मोमेंटला मात्र पाहू शकला एक पाय वाकवला आणि प्रॉपर कंडिशन आडव्या पट्ट्याने तिथे खेळण्याचा प्रयत्न, रिव्हर्सचा पवित्रा तिथे घेतला आणि या सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आज आपल्याला यतीन जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळाले. आपण मागील 10 स्पर्धा जर पाहिल्या तर 10 स्पर्धांपैकी किमान 7 स्पर्धा संघ हा खेळला असेल, परंतु हवी तशी सुरुवात यतीन जाधवला मिळाली नव्हती. परंतु या स्पर्धेमध्ये लाजबाब फलंदाजी तो साकारतोय. तिन्ही चौकार आपण पाहिले वेगवेगळ्या दिशेने मात्र लगावले. पहिल्या चौकारात स्टेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून. दुसरा चौकार पाहिला आपण अगदी एक्स्ट्रा कव्हरला आणि हा तिसरा चौकार पहा अगदी कव्हर पॉइंटला. म्हणजे 3 पैकी 2 रिव्हर्स फटके केले. एक फटका सरळ बॅटने त्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिन्ही फटक्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. धावसंख्या वेगाने पुढे जाताना आपण पाहत आहोत. विदाउट लॉस 14 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेला आणि 14 पैकी वैयक्तिक यतीन जाधवच्या बॅटमधून आपण 12 धावा पाहिल्या. खेळाडू कक्षामध्ये थोडा का होईना, परंतु थोडंसं आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकविरा नांदकर संघाच्या वतीनं आपण 2 दिवसांची स्पर्धा सुद्धा पाहिली. या हंगामामध्ये चांगली स्पर्धा त्याने आयोजित केली होती आणि आता मात्र इतर प्रत्येक स्पर्धेमध्ये तो संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय.
दोन्ही संघ जर पाहिले तर आय थिंक जास्तीत जास्त युवा खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण मुठवल संघाचा विचार केला तर 2 ते 3 अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत. मग चेनू पाटील असेल, राकेश पाटील असेल, एस्टाच्या पाठीमागे पाहू शकाल त्या ठिकाणी राकेश सध्या त्या भूमिकेमध्ये आहे. राहुल पाटील आणि अदरवाईज सर्व खेळाडू जर आपण पाहिले तर यंग स्टार आहेत, युवा आहेत आणि त्यामुळे पाहतो की आज युवा टॅलेंट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा चिमुकला पहा, असं वाटते की अंडर 10चा खेळाडू असावा. मिडऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि एक्झॅक्टली 2 धाबेची पॅनल्टी असेल टीम रोशन स्पोर्ट मुठबळ संघाला, कारण त्याचा 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्समध्ये नाहीये. हो, शपल खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे पाहू शकाल. शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतो आणि थोडासा नाराज आहे, कारण जो त्याला फटका खेळायचा होता तो मात्र त्या ठिकाणी फटका खेळू शकला नाहीये आणि पंचाचा पाहू शकाल त्या ठिकाणी लेग बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. अवांतर धावेच्या अनुषंगाने धावफलकावरती 15 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. फ्लाइंग स्टार्ट एकविरा स्पोर्ट नांदकर संघाची आपल्याला पाहायला मिळते. हो, पुन्हा चेंज ऑफ पेस, फुल टॉस अगदी स्टँडच्या मध्ये पकडलाय आणि पाहू शकाल समीरनं या स्पर्धेमध्ये एकही धावेचं आपल्या संघाला योगदान दिलेलं नाहीये आणि शून्यावरती या ठिकाणी बादून माघारी परत असताना अखेर ब्रेक थ्रो या ठिकाणी गोलंदाज राहुल पाटीलने आपल्या संघाला प्राप्त करून दिला. जरूर त्याच्या विरोधात चांगल्या धाबा आल्या, परंतु एक मोठी विकेट समीरच्या रूपाने त्याने प्राप्त केली आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या 15 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. परंतु ज्या 2 धाबा पॅनल्टीच्या आहेत त्या आम्ही ऍड करतोय, लक्ष असू द्या. नांदकर संघ 17 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. काल सुद्धा आपण नांदकर संघाला 2 धाब्याची पॅनल्टी आकारली होती, कारण त्याचा संघ वेळेवरती पोहोचला नव्हता. कारण या स्पर्धेमध्ये पहा कोणत्याही संघाची हायगाई केली जाणार नाहीये. तुम्ही जर वेळेचं भान ठेवलं नाही तर जरूर त्याचा भुर्दंड तुमच्या संघाला भोगावा लागेल. दुसरा षटक गोलंदाज पंकजच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. येतेच्या सोबतीला नवीन फलंदाज जय आलाय, फक्त दिशा दाखवली, गॅप मधून चेंडू चाललाय. तोपर्यंत 2 धाब्यांचा प्रयत्न यशस्वी पाहायला मिळतोय. आज यतीन जाधव एक वेगळ्या ट्रॅकवरती वेगळ्या मूडमध्ये आज बॅटिंग करतोय आणि हीच अपेक्षा होती आई एकविरा स्पोर्ट नांदकर संघाला, की जेव्हा यतीन चांगला खेळ करतोय त्यावेळी मात्र आई एकविरा नांदकर संघ सुद्धा चांगला खेळ साकारत असतो, कारण त्या संघाचा हा पाठीचा कणा आहे. शॉर्ट दरम्यान आणि शॉर्ट पॉइंटला जे 2 खेळाडू तुम्ही पहा, असं वाटतं की मुठवल गावाचा भविष्य आहे. येणाऱ्या काळामध्ये जरूर ते चांगले खेळाडू घडू शकतात. परंतु ते रिव्हर्सचा फटका सातत्याने खेळण्याचा यतीन जाधव प्रयत्न करतोय. हा तिसऱ्यांदा त्याने प्रयत्न केलाय आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धाबांसाठी चौकार. आज सावकारामध्ये डील करतोय यतीन जाधव. चौथा सावकार त्याच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलाय. हो, इथे मात्र जाणूनमधून फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत केलाय, परंतु त्या चिमुकल्याने मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. एक्झॅक्टली त्याच्याकडे अनुभव तेवढा नाहीये, परंतु जसा तो खेळ खेळत राहणार. पंचाचा नो बॉलचा इशारा जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली आणि तदनंतर पावसाळ्यात फलंदाजाने पलून 2 धाबा सुद्धा पूर्ण केल्या, म्हणजे 2+1 एकूण 3 धाबा इथे मात्र पाहायला मिळाल्या आणि 3 धाब्याची संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली गेली. म्हणजे पुढील चेंडू असेल फ्रीट. आता चेनू पाटीलच्या सुद्धा मात्र अडचणी तिथे वाढल्या गेल्या, कारण एवढी मोठी खेळपट्टी आहे आणि तुम्ही बाहेर कशा रीतीने मात्र हाताळणी करू शकता. आणि हे दृश्य पहा, योग्य निर्णय पंच रमेश म्हात्रे सरांचा आपल्याला पाहायला मिळतोय.
हा दुसरा फ्रीट आपण पाहतो. यतीनला मात्र खेळण्याची आज संधी मिळाली. पहिल्या फ्रीटवरती हवा तसा तो फटका खेळू शकला नव्हता, परंतु इथे मिडल चांगला प्रमाणे केलाय. चेंडू मिडविकेटला चाललाय, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि सिंगलवरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहण्याचा निर्णय यतीन जाधवने स्वीकारला. कारण त्याला माहिती आहे की जेवढा वेळ मी खेळपट्टीवरती राहणार तेवढा माझ्या संघासाठी फायदा होणार. परंतु इथे लवकरात लवकर आता रोशन स्पोर्ट मुठवल संघाला यतीनच्या विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल. त्यांच्याबरोबर तुम्हाला वेगळी प्लॅनिंग तुम्हाला आकारावी लागेल. 27 धाबा. पुन्हा चेंडू आपटी दिली, हुक केलाय, जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून 4 धावांसाठी चौकार. नागरी समाजावरती लिहिलेलं गीत आणि सादर करतायत आणि असं वाटतं की विजू तर यांचा स्पेशल सॉन्ग असावा. कडक फटका हवेत केला, परंतु एक्स्ट्रा कव्हरला झेलबाद. फलंदाज जय दुसरी सफलता प्राप्त करून दिली. आज या सामन्याचा विचार केला तर आय थिंक पहिली विकेट्स राहुलच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली आणि दुसरी विकेट्स पंकजच्या खात्यामध्ये आपण पाहिली आणि फलंदाज जय माघारी चाललाय दगावच्या दिशेनं. वेलकम मिस्टर अज्जू केणे. अज्जू केणे या स्पर्धेचे फोकसमॅन आहेत. काल सुद्धा मात्र त्यांची आपल्याला दिवसभर इथे उपस्थिती पाहायला मिळाली आणि आज सुद्धा मात्र ते मॉर्निंग सेशनमध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. भूषणनं तो झेल पकडला. अगदी या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फटका चांगला होता, परंतु फ्लॅट गेला आणि त्याच्यामुळे पाहतो की संधी मिळाली. भूषण तिथे मात्र तैनात आणि हा झेल पहा अगदी वेगाने त्याच्याकडे चेंडू गेला, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र त्याने ओंजल बाहेर काढली. न्यू बॅटर एंटर होतोय ऋतिक, सामना करण्यासाठी सज्ज होतोय. ओ पंच केलाय, जबरदस्त फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतायत तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी प्राप्त झाली. दोघांमध्ये चांगला तालमेल पाहिला, आपण चांगली कॉलिंग पाहिली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला 21 स्फोट नानकर संघ पाहायला मिळतोय. 2 विकेट जरूर त्याने गमावले, परंतु 10 फलक्यावरती धावा जर आपण पाहिल्या तर एकूण 33 धाबा. लाजबाब बॅटिंग सध्या आपण पाहिली, खास करून यतीन आज मोठ्या फटक्यामध्ये डील करतोय. धाबातील तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज इथे मात्र सज्ज होतोय मिस्टर सौरभ. या स्पर्धेमध्ये आपण मुठवलचे 2 संघ पाहिले. काल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघ या स्पर्धेतून बाहेर झाला आणि आज आपल्याला दुसरा संघ पाहायला मिळतो रोशन स्पोर्ट मुठवल. सन्मान दिलाय, एक चांगली रणनीती मित्र म्हणून यतीन जाधवची, कारण असं वाटतं की इथून आक्रमणाला सुरुवात करेल फलंदाज ऋतिक आणि ऋतिकला आता मात्र या ठिकाणी कुठेतरी यतीन जाधव साथ देण्याचा तो प्रयत्न करेल. पहिल्या चेंडूला मात्र योग्य सन्मान सिंगल धाव तिथे पूर्ण केली गेली. पाहू शकाल एक्झॅक्टली प्ले डॉन झाला अर्थात असं पाहायला मिळतो या ठिकाणी. रिप्लेमध्ये पाहूया की एक्झॅक्टली काय घडलं खेळपट्टीवरती. जरूर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऋतिकने केला, परंतु फक्त 2च धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 2 धाबाचं योगदान दिल्यानंतर तो मात्र माघारी परतला. सौरभला मिळणारी ही पहिली सफलता. तिसरा धक्का लागत असताना या ठिकाणी 21 नानकर संघाला आपण पाहत आहोत. चला, संजय स्पोर्ट सावध आणि RD11 किरवली दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. संघाची धावसंख्या 34 आणि पहा ऋतिक सुद्धा मात्र त्या ठिकाणी नाराज दिसतोय, कारण ही अपेक्षा नव्हती की मी अशा पद्धतीने मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये बाद होणार.
नो बॅटर रोहन आलाय. तो पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर हलकासा मूव झाला आणि डाव्या स्टिकच्या चेंडू मात्र बाहेरून चाललाय. पंचाची दुनियात समांतर वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्राच्या स्वरूपात या ठिकाणी. धाव आपण पाहिली. हो, दूरवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाहीये फलंदाज रोहन. त्यामुळे पाहतो की चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सध्या आपण पाहतोय साकारतोय सौरभ. कारण 2 षटकामध्ये वेगाने धावा आल्या होत्या आणि त्या धावांवरती कुठेतरी गतिरोधकाचं कार्य तो करतोय. बॅटची वरची कडा लागली परंतु विकेट किपर पासून थोडंसं चेंडू दूर राहिला आणि सेफ लँडिंग झालाय जमिनीवरती. सिंगलच्या रूपानं धाव संख्या पुढे जात असताना पाहू शकाल 36. आणि आज रोहन जाधवचा वाढदिवस सुद्धा आहे. क्या बात आहे. त्यांना देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू रोहन. कडक शॉट, जबरदस्त फटका, यतीनचा पहिला या ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट. मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा येतोय सिक्सर. आजच्या दिवसातील पहिला मॅक्झिमम सिक्सर आपण पाहिला. हो, पुन्हा मात्र पाहू शकला अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु नियंत्रण मात्र त्रुटीत एक मात्र गमावला यतीन जाधवनं. आणि त्याच्यामध्ये पाहतो की हलकीशी बॅटची कडा आपण पाहिली आणि अखेर 3 षटकांचा खेळ इथे मात्र पाहिला तर संपन्न होत असताना 43 धावा धाफालक्यावरती जबरदस्त इथे खेळ सध्या आपण पाहतोय आई एकविरा स्पोर्ट डान्सकर वतीनं. खास करून यतीन जाधव आज विरोधी संघावरती मात्र बरसलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि आता मात्र शेवटचा षटक जो आहे तो आता मात्र कोणत्या गोलंदाजाकडे मात्र चेंडू सोपवला जाणार. चला आता मात्र सर्व काही टीम मीटिंग मध्ये आपण पाहिलं तर निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि आता भूषणच्या हातामध्ये चेंडू सोपवण्याचा मात्र निर्णय घेतलाय की आता मात्र अदरवाईज दुसरा कोणता गोलंदाज आता मात्र तिथे चेंडू त्यांच्याकडे सोपवला जाणार. स्वतः संगणक आता मात्र आलेले आहेत चौथं षटक हाताळण्यासाठी. त्यांनी सांगितलं की आमच्याकडे कोणताही स्पॉन्सर नाहीये परंतु आम्हाला गावाचा चांगला पाठिंबा आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी या कारणाने होतो की आम्हाला एखादा चषक जिंकायचा आहे. तो आमचं एक स्वप्न आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. आणि जरूर तो स्वप्न तुमचं एक वेळ तरी मात्र पूर्ण होणार परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत मित्रांनो करावी लागेल. कारण मेहनतीशिवाय यश नाहीये. आमचे सहकारी समालोचक समीर ठाकरे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण दिवसाच्या खेळामध्ये हार्दिक स्वागत. आणि इथे पाहू शकाल पुन्हा रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय परंतु चेंडू चालला अगदी कव्हर पॉईंटला. थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या. गोलंदाज आशू त्याचा निकनेम आहे. आशू नावानं मात्र त्याला ओळखला जातोय मुठवल गावामध्ये. द विकेट मारा करतोय. खराब लेंथ होती, हाफ ट्रॅकर लेंथ अर्ध्या पिचवर चेंडूच्या हाताळले आणि त्याच्यावरती हुकचा अंदाज आणि चेंडू सरळ चाललाय. स्वर्गीय काथोड मेहर यांच्या प्रेक्षक स्टँडच्या समोर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 4 धावांसाठी चौकार. डीजे वन मॅन आर्मी आज रोल अदा करतोय. पुन्हा रिव्हर्सचा फटका, कनेक्शन प्रॉपर आणि चेंडू चाललाय. हो माय गॉड, शॉट ऑफ द मॉर्निंग. पॉइंटच्या पलीकडे जाणारा सिक्सर. थँक्यू डीजे. वैयक्तिक संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर
55, परंतु या 55 पैकी वैयक्तिक 41 धावसंख्येवरती खेळतोय की या स्पर्धेतील अर्धी शतकी इनिंग आपल्याला यतीन जाधवच्या बॅटमधून पाहायला मिळू शकेल का? आणि मिळू शकतो, कारण 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा रिबसचा फटका, कनेक्शन प्रॉपर, चेंडू गॅप मध्ये चाललाय, एक्स्ट्रा कव्हरला कुठला क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणारा हा दर्शनीय चौकार. वेल जॉब बाय यतीन जाधव. रिव्हर्सचे फटके आज सातत्याने बाहेर काढतो आणि गोलंदाजांना आज सटके त्याने भरपूर वेळा दिलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 45 धावसंख्येवरती तो खेळतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक की आज 50 यतीन जाधवच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळू शकेल. पुन्हा रिव्हर्सचा फटका हवेत केलाय. क्षेत्ररक्षक जरूर मात्र डीप मध्ये आहेत. दुहेरीचा प्रयत्न जरूर केला जाणार आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आणि संघाची एकूण धावसंख्या जर आपण पाहिली तर 61 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि यतीनच्या बॅटमधून 47 धावा आतापर्यंत बाहेर निघाल्या. शेवटचा बॉल की त्याच्यावरती चौकार येणार की षटकार येणार की आपली अर्धशतकी इनिंग तो मात्र या ठिकाणी पूर्ण करणार. ओ माय गॉड, संधी होती परंतु कुठेतरी पुन्हा रिबसचा फटका त्याने बाहेर काढला आणि अखेर शेवटचा चेंडू आला डॉट. हरकत आहे, 50 साजरी झाली नाही, परंतु तुम्हाला यतीनची बॅटिंग आवडली असेल तर त्याला व्हायला हरकत नाहीये. 47 नॉट आउट आणि 62 धाबांचा आता लक्ष समोर असेल टीम रोशन स्पोर्ट मुटवल संघासमोर. बॅटिंग कार्ड जबरदस्त या ठिकाणी खेळ साकारला आणि फक्त 18 चेंडूचा मात्र यतीन जाधवनं सामना केला. इतर फलंदाजांनी त्यांना मात्र हवी तशी साथ दिली नाही, परंतु एकटा लढला त्या ठिकाणी आणि चांगला टोटल मात्र उभारलाय प्रतिस्पर्धी संघासमोर. आणि हा गोलंदाजी कार्ड तुम्ही पाहू शकाल. सर्वात महागडा स्पेल आपण पाहिला अशुचा, त्याने 18 धाबा खर्च केल्या. पंकजनं 16 खर्च केल्या. सौरभनं आय थिंक 10 धाबा खर्च केल्या आणि राहुल पाटीलनं 14 खर्च केल्या. असं हा पहिल्या डावाचा हायलाइट केला आपण पहिल्याने. जाऊया आता मात्र आपण टॉस बॉक्समध्ये. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल संजय स्पोर्ट सावत विपक्ष R11 किरवली. एका बाजूला KP आणि दुसऱ्या बाजूला आरडे आणि आमचे मान्यवर चला यासिन सिंधू या आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला पाहू शकाल जय दलवी आणि यश दलवी आणि दुसऱ्या बाजूला पाहू शकाल ऋतिक बजागे आपल्यामध्ये आज जॉईन झालेले आहेत आणि वसीम सिंधू यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. आय थिंक त्यांचे बंधुराज यासिन आहेत. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला मेहर 11 संघाचा लोगो आहे. चला मेहर 11ची मागणी आहे. साबत संघाने मात्र कॉल दिलेला आहे, परंतु सरपंच उपसरपंच आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी किरोली संघाने. यासिन जाऊन आपण व्यासपीठ शुभा वाढवायचे आहे. ऋतिक पहा, तुम्ही असोसिएशनच्या अंतर्गत सुद्धा खेळता, असोसिएशनच्या बाहेर जाऊन सुद्धा मात्र चांगला खेळ साकारता, परंतु बाहेर खेळण्याची एक वेगळी मजा आहे की आपल्या असोसिएशनमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे? असं काही नाही, क्रिकेट खेळण्याची मजा आहे. क्या बात आहे. परंतु हवं तसं यश तुम्हाला या सत्रामध्ये आतापर्यंत प्राप्त झाला नाहीये, तर या स्पर्धेमध्ये कुठल्या हेतूने तुम्ही खेळण्याचा प्रयत्न करणार? चांगलं खेळण्याचं आहे, तुम्ही टॉस जिंकलाय, काय करण्याचा निर्णय घेशील? फिल्डिंग करणार. संपूर्ण स्क्वॉड उपलब्ध आहे की काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे? आणि आज आहेत प्लेयर. म्हणजे आज वेगळ्या रणनीती तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळणार आहात. परंतु एखादा टार्गेट असेल की जर आपण या धावसंख्येवरती प्रतिस्पर्धी संघाला जर थांबवलं तर त्या धाबा आमचे गोलंदाज डिफेंड करतील आणि त्या धाबा डिफेंड करायचे असतील तर कुठल्या गोलंदाजाकडे तुला जास्त अपेक्षा आहेत? मनीष आणि राकेश. ऋतिक, तुला असं स्वतःला वाटतं की माझा परफॉर्मन्स या सत्रामध्ये चांगला होतोय की खालावलाय, काय सांगशील? खराब होते. आम्ही 2 राऊंड जिंकतो आणि तिसऱ्या राऊंडला मीच बॉलिंगला मार खातो. मग याचं कारण काय सांगशील? बॉलिंग. चला, आज चूक होणार नाही त्यासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या सोबतीला सावध संघाचे कॅप्टन आहेत. तुम्हाला बॅटिंग तुमच्या बॅटेला आलेले आहे. बॅटिंग करत असताना किती धावसंख्येचं लक्ष तुम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार? आम्ही 40-45 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघामध्ये काय बदल वगैरे आहे या स्पर्धेचा विचार केला तर? नाही, बदल तर नाही, सर्व खेळाडू येतील. म्हणजे जे खेळाडू तुम्ही प्रतिस्पर्धेमध्ये उतरतात तेच खेळाडू असतील आणि त्यांच्याकडून तुला अपेक्षा काय आहेत? हो, सगळ्यांनी 100% द्या आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संघाकडून काय चुका होत्या एक्झॅक्टली की त्या चुका तुम्हाला महागात पडतात? बॉलिंग आमची होत नाही. मग आज गोलंदाजांना काय संदेश देशील? हो, नक्कीच तुम्ही 100% द्या, आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. मग आजच्या दिवसाच्या खेळातून गटातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करणार? हो.
चला त्यासाठी तुला सुद्धा शुभेच्छा. चांगला खेळ दोघांकडून होईल याच आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि टॉस बॉक्समध्ये अशी बातमी आलेली आहे की नाणेफेकी जिंकली या ठिकाणी RD11 किरोली संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. थँक्यू सो मच. मिस्टर जीवन केणे यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती या. आपलं सहर्ष स्वागत असेल. 62 धाबांचं लक्ष्य समोर आहे आणि सलामीची जोडी रोशन स्पोर्ट बुटबॉल संघाची आपण पाहत आहोत. राहुल पाटील आणि चैनू पाटील. आणि या धाबांचा पाठलाग कसा आता केला जाणार ते आता तुम्हाला ऐकवण्यासाठी माझे सहकारी समालोचक जॉईंट होत आहे कॉम्बॉक्स मध्ये मिस्टर समीर ठाकरे. वेलकम समीर. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं स्वागत. मोठं लक्ष या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात मिळून द्यावी लागणार आहे. ती म्हणजेच सलामी विराटला आणि लागोपाठचे 2 चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळाले. आज यतीननं चांगला डाव साकारला. 47 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तो यावेळेला पूल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. तोपर्यंत वेळ होती. राहुल एका धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि योगेश टाकीनं षटकाला सुरुवात केलेली आहे. हॅलो. ओ यावेळेला फुलर लेंथ बॉल होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि सर विकेट किपरच्या हातामध्ये आणखी एक चेंडू निघून जातोय. अशाच प्रकारे डॉट बॉल चेक. हॅलो चेक. ओ हो यावेळेला केसला बॉल गॅप मध्ये मिड विकेटच्या दिशेनं बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. पहिला चौकार. गुड शॉट. सरपंच उपसरपंच चषक 2025-26 आजचा दुसरा दिवस. पुन्हा थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न परंतु फुल अँड स्ट्रेट चांगली लाईन त्या ठिकाणी योगेशच्या वतीनं बघायला मिळाली आणि चौकार नंतर येतोय डॉट बॉल. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर हे भरपूर मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. 61 धावा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या षटकापासून सुरुवात केली. पॉवर प्ले मध्येच तब्बल 15 धावा आल्या. त्यानंतर आपण पाहिला पंकजच्या ओव्हरमध्ये देखील 16 धावा आल्या. सौरभच्या ओव्हरमध्ये 10 आल्या परंतु अंतिम ओव्हरमध्ये एकूण 18 धावा त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. आणि हेच सर कारण आहे की सकाळच्या सत्रामध्ये एवढं मोठं टार्गेट देऊ शकले. आई एकविरा नांदकर संघ यंग ब्रिगेड यंगस्टर क्रिकेटर आपण नांदकर गावामधून पाहतो. मागच्या 1 ते 2 वर्षांपासून चांगला खेळ या टीमच्या वतीने आपल्याला बघायला मिळालेला आहे. आणि या वर्षामध्ये देखील खरं तर मोस्ट ऑफ स्पर्धा त्यांनी मिस केल्या. मात्र आज मेहर 11 बापगावच्या स्पर्धेमध्ये एका चांगल्या खेळाची अपेक्षा त्यांच्याकडून लागली आणि तो खेळ पहिल्या मॅचमध्ये त्यांनी केला. रोशन स्पोर्ट मुठवत संघाला बॅकफूटला ढकललाय परंतु राहुल प्रयत्न करतोय. फुल टॉस बॉल. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एक धाव मिळाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. सिंगल इथून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. याच्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. ते मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. ओव्हर द विकेट ना पुढचा बॉल. जागा बनून खेळायचं होतं. बॅटर चैनू सातत्याने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु इथून गोलंदाजांनी चतुराई दाखवली आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी आपण बघितली आहे जागा देत नाहीये.
हो लेन बॉल टप्पा पडला, हलकासा बाउन्स प्राप्त करत असताना आणखी एक बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून येतोय आणखी एक डॉट बॉल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, पुन्हा लेन बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू थोडासा बाहेर आहे. पंच तेच सांगतात इट इज अ वाईट बॉल. एक्साच्या मदतीने आता धावफलक पुढे जाताना 7 या आकड्यावरती प्रत्येक ओव्हर मागे 15च्या वर धावा तुम्हाला जोडाव्या लागतील. ज्या वेळेला 4 ओव्हरमध्ये 60च्या वर धावा तुम्हाला जोडायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये 15च्या वर धावा प्रत्येकी ओव्हर मागे येणं गरजेचं. परंतु गोलंदाजांनी फलंदाजांनी जो दबाव वाढवला पहिल्या डावामध्ये, तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजांच्या वतीने करण्यात आलेला आहे. विजू तरे डीजे ऑपरेटर मॅजिकल विजूला देखील आज खेळताना तुम्ही पाहणार. ड्राईव्ह करण्यात आले, चांगला फटका, मिड ऑनला बीट करत असताना बॉल लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. सिंगल. आता इथून पहिल्या ओव्हरमध्ये योगेशनं जे काम केलं तेच काम आता विघ्नेश देखील या ओव्हरमध्ये करत असताना एकाही वेळेला बॅकलिपला वर करू दिलेलं नाहीये. सेन्सिबल नव्हे तर आता सेन्सेशनल बनावं लागेल फलंदाजांना, ती सनसनाटी मैदानामध्ये आणावी लागेल. पिकअप शॉट, प्रॉपर एलिव्हेशन मिळालं नाहीये. हवेमध्ये बॉल बराचसा काळ होता, डीप मध्ये स्क्वेअर लेगला बॉल येतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, धावबाची संधी असेल आणि आता रनआउटच्या स्वरूपामध्ये खेळाडू बाद होतोय. लागणारा पहिला धक्का राहुलला मैदान सोडावं लागेल. रोशन स्पोर्ट मुठवळ संघाला हा पहिला धक्का लागतोय. नवीन बॅटर तिसऱ्या क्रमांकावर सौरभ मैदानामध्ये एंटर होतो तिसऱ्या क्रमांकावरती. 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 10 धावा तुम्हाला बघायला मिळतात. तेवढी चांगली टोटल 2 ओव्हरमध्ये बनवता आलेली नाहीये. धावांचा पाठलाग करत असताना थोडासा आता पिछाडीवरती संघ तुम्हाला दिसतोय, तो रोशन स्पोर्ट मुठवळ. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा विकेट टू विकेट. गोलंदाज आपण पाहतोय पियुषनं षटकाला सुरुवात केल्या. नांदकर संघ काल गावदेवी नांदकर संघानं सुपर 3 मध्ये प्रवेश केला आणि आज एकविरा नांदकर संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ साकारत असताना छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव आणि या क्रीडांगणावरती रंगत असलेला क्रिकेटचा महासंग्राम. वाव, काय बाउन्स मिळालाय, सुपर. टप्पा पडला, एक्स्ट्रा बाउन्स घेत असताना बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि हलकीशी मुवमेंट देखील पाहायला मिळाली. प्रत्येकी गोलंदाज आता इथून चांगली कामगिरी करत असताना पुन्हा फुल टॉस आहे, अक्रॉस लाईन ड्राईव्ह करण्यात आला. एक मात्र चौकार या डावामध्ये आपल्याला बघायला मिळाला होता, जो चैनूच्या बॅटमधून आला होता. अदरवाईज चैनू देखील सातत्याने स्ट्रगल करताना आपण बघितलंय. यानंतर आजच्या दिवसातील दुसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल RD11 किरोलीच्या विरुद्ध SSS संजय स्मृती सावत. बॅटची आतली कडा, इनसाइड एज, पुन्हा मागे बॉल येतोय शॉर्ट फाईन लेग कडे. धाव मिळणार नाही आणि आता असं वाटते की सरेंडर केलेला आहे, सामना सोडून दिलेला आहे असंच वाटते. ज्या प्रकारचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय सध्याच्या घडीला रोशन स्पोर्ट मुठवळच्या वतीनं. ग्रामीण टेनिस क्रिकेट या वाहिनीवरून ही स्पर्धा एन्जॉय करतोय आपण. पुन्हा थोडी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर हलकासा खाली राहणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल येतोय. चैनूनं आतापर्यंत 10 चेंडू फेस केलेत, परंतु एक मात्र चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळालाय. हो, यावेळेला एक्स्ट्रा बाउन्स होता आणि ते समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, फोर्सिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, सॉफ्ट डिसमिसल, विकेटचं पतन.
झाले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 12 धावा. हॅलो हॅलो चेक. अंतिम षटक आणि आता अंतिम षटक आणि आता गोलंदाजी करण्यासाठी यतीन बॉलिंग मार्कवर येतोय. यतीन 47 धावा बॅटिंग करत असताना बनवल्या. ओहो हो लॉफ्ट ए ड्राईव्ह हवे ते बॉल झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाच नाहीये. यतीन सांगतोय की कॅच साठी यायला हवं होतं, परंतु इथे आता अंतिम ओव्हरमध्ये शेवटच्या 5 चेंडूंचा काही शिल्लक फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. फक्त आणि फक्त आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत. 49 धावा विजयापासून दूर आहेत वसीम सेंधू. सकाळ 17 पासून ॲज अ स्कोरर आमच्या सोबत. क्लीन बॉल परफेक्टली स्विंगिंग यॉर्कर अराउंड द लेग ट्रिपल आउट वस्त केला. यतीनला मिळाली आहे सफलता. खरोखरच प्रत्येकी मेहर 11 बापगावचा खेळाडू आहे जो मेहनत घेताना दिसलाय. राहुल मेहर सुद्धा आता जॉईन झालेले आहेत. वेलकम. नानकर टीम आता विजयाच्या उंबरड्यावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक. विकेट प्राप्त करून कुठेतरी आता एक इंडिव्हिज्युअली रिमार्क इथे देत असताना आणि त्याला माहिती आहे की आता सामना आपण जवळपास जिंकलेला आहे, परंतु इथून आता रिस्की बॉल टाकतोय की विकेट आले तर तेवढा इंडिव्हिज्युअली रेकॉर्ड चांगला होईल आपला आणि येणाऱ्या मॅचेस ज्या असतील त्याच्यामध्ये आपण गोलंदाजी चांगली करू शकतो. तो आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण होईल. ह्याच गोष्टी महत्वाच्या असतात. सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यॉर्क लेंथ ब्लॉक होल्डमध्ये हा बॉल होता. बॅकलिफ्टला वर करू दिलेलं नाहीये. सातत्याने आता फलंदाज स्टॉट होताना आपण पाहतोय. जितीन स्ट्रायकिंग एंडला खोदात टाकला बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता समोर. परफेक्टली ब्लॉक होल्ड मध्ये गोलंदाजी या ठिकाणी आपण यतीन जाधवच्या माध्यमातून पाहतोय. 47 धावा बॅटिंग करताना बनवले आणि जितीनच्या विरुद्ध लागोपाठ 2 परफेक्ट यॉर्कर. ओ पुन्हा क्या बात आहे. परंतु इथे काय घडले पहा. बाईच्या स्वरूपामध्ये की बॅटच्या साह्यानं ते आता अंपायर सांगतील. यस बाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आला. परफेक्टली यॉर्कर लेंथ होता हा देखील. विजयाकडे अग्रेसर. मला वाटतं की एकच चेंडू आता शिल्लक असावा. शेवटचा 1 बॉल आणि फार मोठ्या मार्जिननं विजयाकडे अग्रेसर होताना. चला किरवलीची फिल्डिंग आहे की बॅटिंग आहे. तयार राहायचं आहे. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल पुन्हा क्या बात आहे. आज परफेक्शन पाहायला मिळालं यतीनकडून. लागोपाठ 4 चेंडू फुलर लेंथ ब्लॉक आउट मध्ये आले आणि अखेर आज सामना इथे जिंकलेला.